आता आपण वीचं सेंटेन्स बघणार आहोत. वी आर आस्किंग क्वेश्चन. बघा, वी आर आस्किंग क्वेश्चन. आम्ही प्रश्न विचारत आहोत. आम्ही प्रश्न विचारत आहे. आम्ही प्रश्न विचारत आहे. वी आर आस्किंग क्वेश्चन. याचा सेकंड फॉर्म होणार वी आर नॉट आस्किंग क्वेश्चन. आर वी आस्किंग क्वेश्चन. आर वी नॉट आस्किंग क्वेश्चन. बघा, याचं आता निगेटिव्ह बनवायचं आहे. वी आर नॉट आस्किंग क्वेश्चन. आम्ही प्रश्न विचारत नाही. बघा मित्रांनो, प्रॅक्टिसच तुम्हाला यामध्ये परफेक्ट बनवू शकते. त्यामुळं शिकवलेल्याचं उपयोजन करून यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तर तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी माझी वीकली बॅच जॉईन करा. वी आर नॉट आस्किंग क्वेश्चन. त्यानंतर आर आपण सुरुवातीला जर घेतलं, हे टू बीचं रूप सुरुवातीला आपण घेतलं तर हा क्वेश्चन तयार होणार. आर वी आस्किंग क्वेश्चन. इथं क्वेश्चन मार्क देतोय आपण. आम्ही प्रश्न विचारतोय का, विचारत आहे का. आम्ही प्रश्न विचारत आहे का. बघा, नंतर आर वी नॉट आस्किंग क्वेश्चन. आम्ही प्रश्न विचारत नाहीये का. आम्ही प्रश्न विचारत नाहीये का. बघा, वी आर आस्किंग क्वेश्चन. वी नंतर आपण टू बीचं रूप यूज केलंय. वी नंतर आपण आर यूज करतो. त्यानंतर वी फोर म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आपण यूज केलंय. त्यानंतर क्वेश्चन यूज केलंय. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आपण बघून घेऊ शकता. आपण सुरुवातीला सब्जेक्ट नंतर टू बीचं रूप वापरलंय. टू बीच्या रूपानंतर आपण क्रियापदाचं चौथं रूप वापरलंय. बघा, वी आर नंतर आपण टू बीच्या रूपानंतर नॉट यूज केलंय. त्यानंतर आपण आर फक्त सुरुवातीला घेतला आहे तर क्वेश्चन तयार झाला. आणि आर वी नॉट याच्यामध्ये नॉट यूज केल्यानंतर आपण इंट्रागेटिव्ह निगेटिव्ह आपलं सेंटेन्स झालं. बघा, वी आर आस्किंग क्वेश्चन. वी आर नॉट आस्किंग क्वेश्चन. आर वी आस्किंग क्वेश्चन. आर वी नॉट आस्किंग क्वेश्चन. सर, चार फॉर्म आहेत, फक्त अगदी सोपी आहेत. याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. वी आर आस्किंग क्वेश्चन. वी आर नॉट आस्किंग क्वेश्चन. आर वी आस्किंग क्वेश्चन. आर वी नॉट आस्किंग क्वेश्चन. जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, हे प्रॅक्टिसनं तुम्हाला धीरे धीरे सगळं स्टेप बाय स्टेप कंप्लीट होईल. आपला कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स. तर हा नक्की जॉईन करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, त्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन इथे स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा याचा पॉज करून व्हिडिओ काढून घ्या. आपण वीचं सेंटेन्स बघितलं आहे. आता यानंतर आपण यूचं सेंटेन्स बघणार. यू नंतर आरच यूज करतात. तर एक यूचे आपण सेंटेन्स आपण बघणार आहोत. बघा, आता दे यूज करणार आपण. दे आर
दे आर टेकिंग टी. ते चहा घेत आहेत. मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्रिप्शन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन त्याला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी प्रत्येक वेळेस माझा नवीन व्हिडिओ ऍड केला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. दे आर टेकिंग टी. त्यानंतर आपण इथं आर नंतर फक्त नॉट टाकणार आहोत. दे आर नॉट टेकिंग टी. ते चहा घेत नाहीये. त्यानंतर आपण फक्त जे टू बी चं रूप आहे ते आर फक्त आपण सुरुवातीला घेणार, म्हणजे क्वेश्चन तयार होणार. आर दे आस्किंग, सॉरी, टेकिंग. दे आर टेकिंग टी. क्वेश्चन मार्क आहे. ते चहा घेत आहेत का. बघा, त्यानंतर आपण आर दे नॉट. आर दे यानंतर फक्त नॉट टाकणार. नॉट टेकिंग टी. ते चहा घेत नाहीयेत. चहा घेत नाहीयेत का. दे आर टेकिंग टी. दे आर नॉट टेकिंग टी. आर दे टेकिंग टी. दे आर नॉट टेकिंग टी. आपण बघा, दे नंतर आपण आर यूज केला आहे, टू बी चं रूप यूज केलं आहे आपण. त्या टू बीच्या रूपामध्ये आर दे आर नॉट टेकिंग टी, आर दे टेकिंग टी आणि आर दे नॉट टेकिंग टी असं आपण यूज केलं आहे. आपण बघू शकता. आता आपण ही शीट नाउन मधलं आता याच्यानंतर सेंड घेणार आहे. तर पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट्स लिहून घ्या. बघा, आता ही नंतर यूज करणार आपण. ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. तो पुस्तक वाचत आहे. बघा, ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. He is not reading a book. तो पुस्तक वाचत नाही. तो पुस्तक वाचत नाही. बघा, he is not reading a book. त्यानंतर आपल्याला फक्त इज जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते फक्त सुरुवातीला घ्यायचं आहे. बघा, हे जे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसतंय हे फक्त सुरुवातीला घ्यायचं आहे. इज ही रीडिंग अ बुक. बघू शकता, इज रीडिंग फक्त आपण टू बी चं रूप जे आहे ते सुरुवातीला घेतलं आहे. तो पुस्तक वाचत आहे का.
म्हणजे सध्या क्रिया घडत आहे का, त्यामुळे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत आहोत. त्यानंतर इज ही नॉट रीडिंग अ बुक. बघा, हे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. तो पुस्तक वाचत नाहीये का. पुस्तक वाचत नाहीये का. बघा मित्रांनो, आपण बघतोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. क्रिया ही वर्तमान काळामध्ये घडत आहे किंवा क्रिया ही वर्तमान काळामध्ये अपूर्ण आहे. त्यावेळी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार. या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर या टू बीच्या रूपांचा वापर केलेला आहे. तर यामध्ये या टू बीच्या रूपाचा जो वापर केला आहे, यामध्ये आपण क्रियापदाचे चौथे रूप वापरलेले आहे. क्रियापदाचे चौथे रूप वापरलेले आहे, त्यानुसार क्रिया घडत आहे किंवा अपूर्ण आहे असं आपण दर्शवतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचा फॉर्म्युला आहे एस प्लस एम इज आर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. एस प्लस एम इज आर प्लस व्ही फोर प्लस ओ प्लस सी. आय नंतर एम वापरावे, व्ही यू दे नंतर आर वापरावे, ही शीट नाव नंतर इज वापरावे. बघतोय आपण, ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. ही इज नॉट रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत नाही. सध्या वाचत नाहीये, वर्तमान काळामध्ये क्रिया घडत नाही, म्हणून इज नंतर आपण नॉट वापरले. इज ही रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे का. त्यानंतर इज ही नॉट रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत नाहीये का. अशा प्रकारचं आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बघत आहोत. मित्रांनो, एक तर नोट्स लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. बघा, ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. ही इज नॉट रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत नाहीये. इज ही रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे का. इज ही नॉट रीडिंग अ बुक, इज ही नॉट रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत नाहीये का. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण बघत आहोत. त्यानंतर आपण शीचा